सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. डे 5. आता आम्ही आहोत जैसलमेरमध्ये. आय मीन ट्रॅव्हल करतो आहे. जैसलमेरला जातो आहे. आणि हा आहे रोड व्ह्यू. सुंदर व्ह्यू आहे. पोचलो नाही ना. किती किलोमीटर आहे अजून? आणखी 30 किलोमीटर आहे आणखी. अच्छा, 30 किलोमीटर आहे. गाडीत बसल्यावरती काही समजतच नाही यार, आलो नाही आलो काहीच कळत नाही. आणखी वातावरण कसं आहे? वातावरण छान आहे. वातावरण, हवा, सगळंच काही चांगलं आहे. उंट तर इतके सारे आहे. अजून दाखवते मी तुम्हाला. आता मी टी ब्रेक साठी उतरलेलो आहे. लवकर जाऊन आम्हाला रूम अँड ऑल करायची आहे. जस्ट बिकॉज भेटणार नाही आणि लवकर वाइंड अप करायचं आहे. सो चलो. जनरल स्टोर एक्सपायर आमची गाडी. राजस्थान सिरीज डे 6 और 5 ना 16चा दिवस नाही पकडलाय मी. 5. क्या बोलते मेरे मामा की लड़की है. मामा की लड़की काय यार ही आपला डिमांड आता आमच्या मनोहरलाल मध्ये हेच रेट 600 रुपये चालू आहे. आमच्या मनोहरलाल मध्ये तिसरी चालू आहे. जे आता नाही भेटली तिथंच करतो. दीक्षा जादू दिखाने वाली है गाइस. सस्ता जादू. आउच. व्हिडिओ करे एवढे चांगले व्ह्यू आले तिकडे. बंद कर सरळ उघड एकदम टाईट. ओ शेट. हो खरंच होते, काहीतरी होते व्हायब्रेट सारखं. हो. कशी वाटली गाईस? तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा. आमचा जसा लुक आहे. सो इकडे बाकीचे आहे. ए हॅलो. प्रियाकडे गेली. तिचा लुक तिकडे आहे. सो फुल लुक मी रिव्हील करतेच. आणि आम्ही दोघं जण आज कोइन्सिडेंटली वाईट. मयूर पण वाईट आहे. ई भाई कोण वाईट आहे आज? शंतनू पण वाईट आहे ना. आपण व्हीआईट झालो आहे आज. व्हीआईट झालो आहे. ऑर्डरमॅन आउट आहे यार. वीआईट टीम वाले इधर आ जाओ. ये आज मी थोडीफार अशी वेगळी हेअरस्टाईल ट्राय केली आहे. हिमान. ओके. दाल पकवान. सॉरी, आपल्याकडे खस्ता बोलतात असं हे लोक बोलत आहे. हे इकडे हे बघ असं दिसतंय. दाखव ना खस्ता. हा खस्ता मलाही नाही माहित. मी फर्स्ट टाइम ट्राय केलं. इकडे आमच्याकडे नाही मिळत हे सर्व. दाल पकवान. सो गाईज आम्ही आता आलो गोल्डन फोर्टमध्ये जैसलमेर. आणि माझे हे शर्ट तुम्ही बघू शकता. हे पॅचेस मी आहे घरी लावलेले आहे. हे ऑलरेडी होतं माझ्याकडे. थोडाफार युनिक हँड टच द्यायचा प्रयत्न केलेला आहे मी. सो लेट्स सी फोटो कशा निघतायत. लास्टला मी फोटो एकदम पोस्ट करेन. तुम्ही सांगा मला मी कशी दिसत होती आज. आणि वाव, खूप छान आहे यार इकडे. फोटो काढू. और ये है हमारी पैठन. हाँ है तो किल्ला. ओ घर आजा परदेसी
कि तेरी मेरी एक जिंदड़ी ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी। तर हाच तो जैसलमेर किल्ला आहे ज्याला गोल्डन फोर्ट म्हणून ओळखले जाते आणि आजही हा किल्ला जिवंत किल्ला म्हणून बोलतात. लाईक इथे लोक राहतात आतमध्ये आणि इतक्या वर्षांपासून जसाच्या तसा हा किल्ला आहे. खूप सुंदर आणि खूप रेखीव आहे. किल्ला 1156 इसवीमध्ये रावण जैसलद्वारा निर्मित केलेला गेला होता आणि हा किल्ला आहे रेगिस्तानला जैसलमेरला. सो तुम्ही इथे आला तर इथे नक्की व्हिजिट करा आणि आतमध्ये भरपूर शॉपिंगसाठी सुद्धा इथे शॉप्स वगैरे आहे आणि लोक राहतात इथे. ते मेन खूप सुंदर गोष्ट आहे. आणि त्या वाव बॅग्स किती सुंदर आहे. मला असं वाटतं की पूर्ण दुनिया आज इकडेच फिरायला आली आहे. प्रचंड प्रचंड गर्दी आहे. म्हणजे काही बघावंसंच वाटत नाहीये. सो इथे वेगवेगळ्या टाईप्सचे फ्रीज मॅग्नेट्स आहे. मी घेणार आहे इथनंच दाखवतेच तुम्हाला. सो गाईज वी आर लेफ्ट फ्रॉम गोल्डन फॉन्ट कारण इथे ना एवढी भीड आहे आणि मेन गोष्ट जास्त मार्केटमध्येच दिसत आहे बघण्यालायक पण आहे. सो आता आम्ही जातो कुठे पटवा कुठे चाललो आपण पटवा हवेली. हां मे बी मी इनकरेक्ट बोलली असेल. बघूया तिथे तिथे जाऊन मी रिव्ह्यू करते. सो स्टे ट्यून. सो आम्ही इथनं मी मस्त फ्रीज मॅग्नेट घेतले आहे. एक माझं एक ते माइलस्टोन आहे. सो त्यासाठी मी फ्रीज मॅग्नेट घेतलेले आहे. खूप सुंदर सुंदर घेतलेले आहे. राजस्थान जयपूरचं नाही घेतलं. जिथे जिथे चालले तिथलं घेते. सो मस्त आहे. मी दाखवेनच तुम्हाला. सो हे वाले जे आहे हे मी शिवलेले आहे. नॉर्मल शॉर्ट होतं. याला थोडंसं हँडटच द्यायचा प्रयत्न केलेला. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि हे इथे आल्या म्हणून थोडंसं वेगळं असं अटायर केलेलं आहे. बट खूप आवडलं आहे मला. सो गाईज आम्ही पटवारची हवेली हे प्लॅन स्किप केला. आम्ही कुलधारा गाव बघायला आलो. काय इथे सस्पेन्स आहे. खूप जणांनी आम्हाला सांगितलं होतं जाऊन बघा अँड ऑल. सो बघूया कसं आहे. थोडंसं डरावणं हे लोक फील करून देत आहे पण असं काहीच नाही आहे. विरान पडलेलं एक गाव आहे. सो त्याची हिस्ट्री मी सांगेलच तुम्हाला काय आहे कसं आहे. सो दाखवते मी तुम्हाला कसं इथला व्ह्यू आहे. सो हे त्याचं एंट्रन्स आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का कारण मला काहीच दिसत नाही ऊनमुळे. परत आहे किती किलोमीटर 3 किलोमीटर 3 किलोमीटर आतमध्ये आहे. सो पर पर्सन 30 रुपीज आहे आणि कार पार्किंगचे 50 रुपीज आहे. इथेच आहे. सो बस अँड ऑलचे 100 वगैरे आहे. सो तुम्ही इथे येऊन इन्क्वायरी करू शकता आणि मे बी सीझन वाईज चेंजेस असतात असं बोलले ते लोक. आय डोंट नो. आम्हाला एवढे दिलेले आहे जे इथे मेन्शन आहे तेवढे. सो चलो. भाई
खरंच पण आहे थोडंसं निगेटिव्ह वाईब आहे. आणि हे सगळे तुटके असे घरं आहे. लाईक काय बोलते यार ते 100 वर्षाच्या पहिलेचे आहे हे. बापरे, पण थोडंसं भयंकर वाटते इथे आलं की. आणि वाईब वगैरे इतकी काही पॉझिटिव्ह नाही आहे. आम्ही ना खूप फटाफट कवरअप करायचा प्रयत्न केला आहे जस्ट बिकॉज खूप मोठा आहे हे. आम्हाला दुसरं पण प्लेस आज करायची आहे लवकरात लवकर, बिकॉज अजून भरपूर साऱ्या आयटरनरीमध्ये आहे आमचेवाले प्लेसेस. सो लेट्स सी काय काय होतं आहे. आणि मस्त आहे थोडंसं ना भूतियावालंच आहे. ते लोक सांगतातच अशी स्टोरी त्याची अशी आहे की एक गाव होतं 13व्या सदीपासूनचं ते गाव होतं. आणि 1900 कितीमध्ये आता या वेळेस ना ते 100 इयर्स कंप्लीट झालेले आहे. इथे लोक एका राजाच्या श्रापामुळे पूर्ण एका दिवसात हे गाव खाली झालेलं आहे. कुठे गेले लोक, काय गेले हे कोणालाही अजून माहिती नाही आहे, बट झालेलं आहे असं. सो ही आता हिस्टोरिक प्लेस, भूतिया प्लेस म्हणून ओळखतात. आता काय स्टोरी आहे रिअलमध्ये हे तर आपल्याला माहीत नाही. जे इथचे लोक सांगतात तेच आहे. सो अशी मस्त स्टोरी आहे ही. थोडंसं भीती वाटते, भयान विरान पडलेले आहे इथे. काहीच नाही वाटत, रात्रीची वाटत असेल पण किती विरान पडलेले आहे ना घर. मे बी फोटो व्हिडिओ मध्ये इतकं दिसत नाही जेवढं ऐकलं होतं त्यापेक्षा तर काही वाटत नाही आपल्याला, काही फील नाही झालं आता. सो स्टे ट्यून गाईज. आता आम्ही आलो आहो रेगिस्तानला, स्वस्त रेगिस्तान. बाई मी किती जोरात दिली. स्वस्त रेगिस्तानला आलेलं आहे कॅमल सफारी करायसाठी. आणि ते पण रात्रीचं. बघूया आता कसं मॅनेज होतं आहे. आम्ही खूप असं थोड्या याच्यात वाइंड अप करायचा प्रयत्न करतो, बिकॉज ना खूप गरम होत आहे, चिडचिडीवाली ऊन आहे इकडे. आणि गर्दी पण खूप आहे यावेळेस. बघूया आता कॅमल सफारी करतोय आम्ही आता रेस्ट घेतलेला आहे, थोडं काहीतरी खाऊ आणि नंतर आम्ही कॅमल सफारी करू. मी व्ह्यू दाखवते तुम्हाला. सो हे आहे ते डेझर्ट सफारी, कॅमल सफारी, वॉट एव्हर. हे रिसॉर्ट आहे. आम्ही आहो कॅमेल राईड वर. समोर हे तुषार आहे माझ्या सोबत. भाई मला खूप भीती वाटते. हाय गाईज. भाई ले बेटा सेल्फी ले रे. ले बेटा. माय गॉडनेस, थांब ना. मोबाईल बापरे, लाईफचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा उंटवाला आहे ना. जेव्हा उभा झाला ना तेव्हा मला खूप भीती वाटली यार. मला पण. समीक्षा उतारताना व्हिडिओ.
काढले ना खूप काढले काय नाही रे बसून बसता सगळी आमची रेतीवाली रेतीवाली मस्ती झालेली आहे. सगळे टायर्ड आहे भाई. आणि असं हातात अशी मोजडी घेऊन चालली आहे मी. एवढे पाय दुखत आहे लिटरली. मी सांगते ना याच्यानी उंटानी वर येऊ शकतो पण खाली यायला बाप रे खूप स्टॅमिना पाहिजे. केदारनाथची आठवण आली मला. पण हे तरी म्हणजे खाली जायचं आहे ते तर चढाई होती. मजा आली पण खरंच खूप छान वाटलं. राजस्थान आलं आणि हे नाही केलं तर काही राजस्थान फिरणं नाही आहे मग ते है ना. आता आम्ही दाल भाटी पण ट्राय करणार आहोत. मला तर आवडत नाही बिकॉज तूप असते तर. बट मी ट्राय करणार आहे. इथे आली आणि ट्राय नाही केलं असं नाही होऊ शकत ना. सो चलो.